खासदार म्हणून तुम्हाला कोण हवं असं वाटतंय? कोणीच नाही पाहिजे. काय देत ना हे मारले शेतकऱ्याचे हाल झाले सर. हा खासदार कोणी नाही झाल्यावर कसा विकास होईल? कोणतरी व्हायला पाहिजे गोरगरीबातलाच. जरांगे पाटील म्हणते तसं करू. जरांगे पाटलांनी काय सांगितलं? जरांगे पाटील सांगते तेच. काही सांगू जरांगे पाटलांना. एखाद्या दगडाला मतदान करा म्हणले तरी करू. बरं बरं. सध्या काय जरांगे पाटलांनी असा आदेश दिलाय काय कुणाला मतदान टाका तसं काय? अजून काय नाही आलेला आदेश त्यांचा. हा त्याने फक्त पाडा म्हणले ज्याला पाडाच त्याला. जे शेतकरी हिताचं आहे ते आणू सरकार आम्ही. बरं, शेतकरी हिताचं सरकार असं कोणतं सरकार वाटतं तुम्हाला? भाजप वाटतं का शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं का महाविकास आघाडी वाटतं? कोणतं वाटतं? नाही तसं अजून तर काय कोणा सरकारनं शेतकऱ्याचं हित काय हे केलेलं नाही. पण उद्धव ठाकरेने कर्जमाफी केली एकदा. शरद पवार साहेबांनी केली कर्जमाफी. तशी शेतकऱ्याची कर्जमाफी हे ते शेतकऱ्याला काहीतरी अनुदान हे ते अजून काहीच दिलं नाही ना. नुसत्या घोषणा चालू आहेत आणि हे नुसते GSTच्या मार्फत लुटायला चाललेत. सगळं लुटूनच घ्यायला लागलीत. हा त्याच्यामुळे आम्हाला तेवढंच म्हणणं आहे की जरांगे पाटील सांगतील तेच ह्यावेळेस. जरांगे पाटलांनी असं सांगितलेलं की ज्यांनी आपल्या मराठा समाजाला त्रास दिलेला आहे त्याला पाडा. नेमकं मग तुम्ही कोणाला पाडणार? ते सांगितलं सगळ्या समाजात ध्यानात येईल ते कोणाला पाडायचं काय करायचं. बोलून दाखायचं काय काम नाही होय. बोलून दाखायचं काय विषय द्या. बरं, कोण खासदार हवा असं वाटतं तुम्हाला? बजरंग बाप्पा सोनवणे. का बजरंग बाप्पा सोनवणेच का? कारण 15 वर्ष याला निवडून दिलं काहीच केलं नाही मुंडे परिवाराने. ह्यावेळेस बजरंग बाप्पा देऊ ना जरांगे पाटलाच्या याच्यावर. असं त्यांनी हे केलं ना मराठी समाजाला आरक्षणाला पाठिंबा दिलाय ना बजरंग बाप्पाने आजपासून. शेतकऱ्याचं हित त्यांनी जपलेलं ना पहिल्यापासूनच. त्याची काहीच अडचण नाही. या 10 वर्षामध्ये भाजप सरकारने अनेक योजना आणल्यात शेतकऱ्यासाठी. निधी दिलेला आहे. PM किसान असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असतील. काय तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही? पोहोचलं ना. पण आता इथून पुढे बघून एकदा बदल करून जरा जिल्ह्यासाठी. जिल्ह्यात येईन काय नाही केलं प्रीतमताईने. त्याच्यामुळे ते बजरंग बाप्पाला बरेचसे करू खासदार म्हणून देऊ पाठवून.